जय भारत. काल 19 मार्च रोजी इतिहासाचार्य माम देशमुख यांचं निधन झालं. ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. माम देशमुखांच्या एकूण कार्याला सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माम देशमुख म्हणजे महाराष्ट्राचं प्रबोधनाचं पहिलं सर्वात मोठं वादळ म्हणायला काही हरकत नाही. नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या परिवर्तनवादी पुरोगामी चळवळी उभ्या राहत आहेत किंवा गाव पातळीवर शाहिरी जलशांच्या माध्यमातून लोकप्रबोधन सुरू आहे किंवा सत्यशोधक चळवळीचे जागोजाग लोक आपापल्या परीनं प्रबोधन करतायत. अशा वेळेला महाराष्ट्रात प्रबोधनाचा झंझावत आणि तोही सखोल पुराव्यांवर आधारलेल्या प्रबोधनाचा झंझावत घेऊन येतात ते प्राध्यापक माम देशमुख. माम देशमुखांचं कार्यक्षेत्र नागपूर आणि विदर्भ जरी असला तरी सबंध महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच्या सर्व गावांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये माम देशमुखांचं प्रबोधनाचं कार्य राहिलेलं आहे. माम देशमुख हे असे व्यक्ती आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातल्या अत्यंत दिग्गज बड्या नेत्यांच्या, समाजसेवकांच्या, लेखक साहित्यिकांच्या सहवासात आपलं बालपण घालवलं आणि अनेक चळवळीचे ते मार्गदर्शक म्हणून निर्वातले. माम देशमुखांना डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा देखील सहवास लाभला. बी कोळते असतील, त्यानंतर खुद्द माम देशमुखांच्या पाठीवर जगातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा उभारणारे भाई माधवराव बागल यांनी थाप टाकली होती, त्यांना प्रेरणा दिली होती. भाई माधवराव बागल आणि माम देशमुखांचा एकत्रित फोटो आपण सोशल मीडियामध्ये बघतो आहोत. त्याचबरोबर माम देशमुखांचा आणि कांशीरामजी साहेबांचा देखील एकत्रित सहवास राहिलेला आहे आणि कांशीरामजी साहेबांच्या एकूण संपूर्ण चळवळीमध्ये किंवा बीएसपी पक्षामध्ये देखील माम देशमुख यांनी कार्य केलेलं आहे. असं म्हटलं जातं बीएसपीचे महाराष्ट्राचे पहिले उमेदवार प्राध्यापक माम देशमुख होते. पुढे माम देशमुखांनी परिवर्तनाचं, प्रबोधनाचं कार्य आणखीन वेगाने जोमाने सुरू केलं आणि त्यांनी मराठा सेवा संघ, बामसेफ आणि अनेक छोट्या मोठ्या चळवळीला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. अनेक लेखक साहित्यिक घडवले आणि त्यांनी गाव पातळीवर प्रबोधनाचा झंझावात सुरू ठेवला. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट, चालत नसेल माथा तर वाचला पाहिजे गाथा, अशा प्रकारची त्यांची ही विधानं महाराष्ट्रात प्रचंड गाजली आणि त्यांनी वाचन चळवळ मजबूत करायला सुरुवात केली. आपण वाचलं पाहिजे, वाचल्याशिवाय आपलं काही भलं होत नाही, आपल्या इतिहासाचा दुरुपयोग केला जातो, आपण इतिहास लिहित नाहीत, वाचत नाहीत, याबद्दल त्यांनी सतत प्रबोधन केलं. हे प्रबोधन त्यांचं अत्यंत निर्भीड असायचं, पुराव्यांवर आधारलेलं असायचं. त्यामुळे एक वेळ त्यांच्याबद्दल खाजगीत कागळ्या कुचाळक्या ब्राह्मणवादी मंडळी करायची, परंतु त्यांच्या समक्ष चर्चेला निर्भीडला बसायची त्यांच्याशी कुणाचीही हिंमत नव्हती, तयारी नव्हती. त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या कार्यक्रमांच्या विरोधात निवेदन दिले गेले, त्यांचे कार्यक्रम उधळायचा प्रयत्न झाला गेला, त्यांच्यावर बऱ्याच वेळा हल्ले देखील करायचा प्रयत्न झाला. पण माम देशमुख मात्र सगळ्यांना पुरून उरले. माम देशमुखांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिला आणि हे पुस्तक महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. ब्राह्मणवादी मंडळींनी या पुस्तकावर मग केस दाखल केली, गुन्हा दाखल केला आणि महाराष्ट्र सरकारकडून या पुस्तकावर बंदी आणली. तरी देखील माम देशमुख डगमगले नाहीत. ते अगदी हायकोर्टापर्यंत गेले आणि हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी या पुस्तकावरची बंदी अगदी काना मात्र्याचा युक्तिवाद करून ती बंदी उठवली. बंदी उठवल्याच्या नंतर माम देशमुखांच्या एकूण साहित्य संपदेकडे संपूर्ण बहुजन समाजाचं लक्ष वेधलं. अनेक लोक पुस्तक वाचायला लागले. त्यांच्या पुस्तकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ग्रंथांची किंमत अत्यंत कमी असते. त्यांचे ग्रंथ ना नफा ना तोटा या तत्वावर विकले जातात, लोकांपर्यंत पोहोचवले जातात. त्यांचे ग्रंथ अनेक लोक अक्षरशः इतरांना वाटतात किंवा आपण स्वतः विकत घेऊन गोरगरिबांमध्ये, खेड्यापाड्यात ती ग्रंथ आजही वाटली जातात. माम देशमुखांच्या एकूण कार्याचा जो भाग आहे तो आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड. त्यातल्या त्यात छत्रपती शिवरायांवर शिवशाही नावाचं त्यांचं पुस्तक देखील फार गाजलं आणि माम देशमुखांनी वाचन कसं करावं, अभ्यास कसा करावा यावर देखील त्यांनी ग्रंथ संपदा काढली, पुस्तक काढलं आणि बहुजन समाजाच्या छोट्या छोट्या एकूण प्रश्नांवर त्यांचं निरसन होईल यासाठी पुस्तकांच्या अत्यंत कमी किमती ठेवल्या. माम देशमुख एकमेव असे लेखक आहेत की ज्यांनी पुस्तक म्हणजे जाडजूड ग्रंथ असतो ही संकल्पनाच बदलवली आणि त्यांनी अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत छोटी छोटी पुस्तकं काढली.
व्याख्यान म्हणजे बंद खोलीमध्ये 4 टकल्या किंवा पांढरे केस पडलेल्या झालेल्या लोकांनीच ते ऐकावं आणि एखाद्या वयस्क व्यक्तीने सादर करावं, ही देखील संकल्पना त्यांनी बदलली. आणि मामा देशमुखांनी मोठ्या मैदानावर ओपन स्पेसला सर्वसामान्यांना कळतील या भाषेमध्ये व्याख्यानं दिली, प्रबोधन केलं आणि लोकांना एकूण शिवचरित्र, खरा इतिहास, सत्य इतिहास समजून सांगितला. मामा देशमुखांच्या ह्या ग्रंथ संपदेवर अनेक लोक प्रेरित झाले. अनेक तरुण सामाजिक कार्यात अनेकांनी झोकून दिलं. अनेक लोकांनी मामा देशमुखांचा प्रेरणा वारसा घेऊन आपापल्या भागामध्ये सामाजिक चळवळींची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुढे मामा देशमुखांच्या नेतृत्वात शिवराज्य पक्षाची स्थापना झाली आणि सुरेश भटांनी मामा देशमुखांवर प्रचंड टीका केली, तुटून पडले. याबद्दल डॉक्टर अशोक राणा यांनी सविस्तर लेखच लिहिलेला आहे. सुरेश भट सारखा एक कवी देखील मामा देशमुखांच्या बद्दल असूया बाळगतो, त्यांच्यावर खोटी नाटी टीका करतो. यावर मामा देशमुखांचं मोठेपण आपल्या लक्षातच येईल. केवळ सुरेश भटच नाही तर प्रल्हाद केशव आत्रेंच्या मी आत्रे बोलतोय पुस्तकात हे तुम्हाला पुरावे मिळतील. आत्रेंनी देखील मामा देशमुखांवर प्रचंड टीका केलेली आहे. आत्रे आपल्या भाषणांमध्ये मामा देशमुखांवर सतत टीका करायचे आणि मामा देशमुखांच्या बद्दल असूया बाळगायचे. केवळ आत्रेंनी मामा देशमुखांवरच नव्हे तर अनेक त्या काळातल्या सत्यशोधकांवर टीका केलेली तुम्हाला दिसून येईल. म्हणून मामा देशमुखांचं मोठेपण हे शत्रू पक्षातही झालेल्या टीक्यावरून तुमच्या लक्षात येईल. ब्राह्मणवादी गटाच्या लोकांनी मामा देशमुखांना वेळोवेळी प्रचंड त्रास दिला. परभणीमध्ये देखील मामा देशमुखांवर एक गुन्हा दाखल झाला होता की त्यांनी सावरकर आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची बदनामी केल्याच्या प्रकरणी. नटराज रंगमंदिरात त्यांचं व्याख्यान झालं होतं. पुढे त्यांची केस परभणीमध्ये कोर्टात चालली. त्यामुळे ते केसच्या संदर्भाने वेळोवेळी जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा आम्ही त्यांची व्याख्यान आयोजित करायचो. मी स्वतः त्यांच्या अनेक व्याख्यानांना सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यांचा माझा फार जवळचा स्नेह होता. मग परभणी कोर्टामध्ये ही केस चालल्याच्या नंतर कोर्टातल्या मामा देशमुखांच्या बाजूच्या वकिलांनी प्रश्न केला, ज्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यांना, की तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल हे वक्तव्य करताना उपस्थित सभागृहात होतात का? व्याख्यान सुरुवातीपासून ऐकलं का? व्याख्यान संपल्यावर निघून गेलात का? प्रश्न विचारलेत का? त्याबद्दल समोरच्या व्यक्तींना काही उत्तरं देता आली नाहीत. कुणाच्या तरी ऐकीव माहितीवरून किंवा उशिरा आलेल्या एकूण गोष्टीवरून खोटी नाटी विधानं करून मामा देशमुखांना बदनाम करायचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे मामा देशमुख परभणीच्या कोर्टात आणि एकूण त्या न्यायालयीन प्रक्रियेत निर्दोष मुक्त झाले. त्यांच्यावरचा गुन्हा मागे घेण्यात आला, म्हणजे तो गुन्हा टिकला नाही. अशा प्रकारे मामा देशमुखांवर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी खोट्या नाट्या केस करायचा देखील प्रयत्न झाला होता. मामा देशमुखांवर हल्ले देखील झाले होते. त्याबद्दल त्यांची एक घटना फार गाजलेली आहे की 1969च्या काळामध्ये मामा देशमुखांच्या विरोधामध्ये त्यांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिल्याच्या नंतरची जवळपासची घटना आहे. त्यांची प्रेत यात्रा काढायचा प्रयत्न झाला. प्रतिगामी ब्राह्मणवादी छावणीच्या लोकांनी मामा देशमुखांची प्रेत यात्रा काढली. तेव्हा ती प्रेत यात्रा आंबेडकरवादी जनतेनं फिटाळून लावली आणि आंबेडकरवादी जनतेनं मामा देशमुखांना खांद्यावर घेऊन त्यांची प्रेम यात्रा काढली आणि त्यांचा सन्मान केला. सबंध आयुष्यभर मामा देशमुखांना आंबेडकरवादी जनतेनं, सर्वसामान्य बौद्ध आणि एकूण बाबासाहेबांना मानणाऱ्या फुलेशाहू आंबेडकरवादी जनतेनं प्रचंड सहकार्य केलं. त्यांना सिक्युरिटी दिली. मामा देशमुखांच्याकडे सर्वात जास्त आदबीनं जाणेनं ठेवलं. त्यांचा वारसा जपला. त्यांची व्याख्यानं लावली. त्यांची पुस्तकं वाटली. त्यामुळे मामा देशमुखांचं फुलेशाहू आंबेडकरवादी चळवळीत एक आगळं वेगळं नातं होतं, हृदयाचं नातं होतं. त्यामुळे मामा देशमुखांकडे आपण भेटायला कधी गेलो तर ते अक्षरशः रडायचे. ते म्हणायचे ओबीसी मराठा समाजाने फुलेंना, बाबासाहेबांना समजून घ्यावं. मामा देशमुख अत्यंत संवेदनशील मनाचं व्यक्तिमत्व होतं आणि ते सतत लिहित असत. ते शेवटच्या श्वासापर्यंत गप्प बसले नाही. ते लिहित राहिले, लोकांना प्रबोधित करत राहिले, मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्याकडून अनेक लेखक साहित्यिकांनी प्रेरणा घेतली. अनेक लोक त्यांच्याकडे बघून लेखक, साहित्यिक झाले, प्रकाशक झाले. अनेक चळवळी उभ्या राहिल्या. मामा देशमुखांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते डायरी लिहित असत. डायरीमध्ये नोंदी करत असत. त्यांच्याकडे कोणत्या वेळी कोणती व्यक्ती आली, पुढे ती व्यक्ती किती मोठी झाली, याबद्दलच्या सगळ्या सविस्तर नोंदी त्यांच्याकडे असायच्या. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात ते नोंदी वाचून दाखवताना एक बडी मोठी व्यक्ती त्यांच्याकडे आयुष्याच्या सुरुवातीला गेल्याची नोंद सापडते तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि मामा देशमुखांचं हे सगळं मोठेपण अगदी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ते अमेरिकेला गेले,
संबंध अमेरिकेतली अनेक महत्वाची ठिकाणं त्यांनी पाहिली आणि त्यावर अमेरिकेचा इतिहास देखील लिहिलेला आहे. म्हणून मामा देशमुखांची ग्रंथ संपदा मी आपल्याला वाचून दाखवतो. मामा देशमुखांनी अभिनव अभिरूप नावाचा ग्रंथ लिहिला, अभ्यास असा करावा ग्रंथ लिहिला, जय जिजाऊ नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, प्राचीन भारताचा इतिहास हा देखील त्यांचा ग्रंथ आहे, बहुजन समाज आणि परिवर्तन हाही त्यांचा ग्रंथ आहे, बौद्ध धर्म आणि शिवधर्म हा त्यांचा ग्रंथ आहे, भांडारकर झाकी है शनिवार वाडा बाकी हाही त्यांचा ग्रंथ आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास ज्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती आणि हायकोर्टाने उठवली हा देखील त्यांचा ग्रंथ आहे, मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही, त्यानंतर मनुवादी लढा 9वी आवृत्ती, मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा, मराठ्यांचे दाशी पुत्र हा त्यांनी ग्रंथ संपादित केलेला आहे, युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांची शौर्यगाथा, वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य, राष्ट्रनिर्माते, शिवराज्य, शिवशाही, सन्मान मार्ग, समाज प्रबोधन, साहित्यिकांची जबाबदारी या प्रकारचे त्यांनी साधारणतः 25 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर मामा देशमुखांच्या अनेक ऑडिओ व्हिडिओ देखील महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला त्यांचे युट्यूबवर देखील भाषणं मिळतील. म्हणजे PB सावंत असतील, जस्टिस न्यायमूर्ती कोळसे पाटील असतील, अनेक दिग्गज लोकांच्या सहवासात त्यांनी सामाजिक चळवळी चालवल्या, त्यांनी कार्य केलं आणि म्हणून मामा देशमुखांचं कार्य हे प्रचंड उंचीवरलं डोंगरावरलं आहे. त्यांना बहुजनांचे इतिहासाचार्य म्हटलं जातं, त्यांना बहुजन चळवळीचे भीष्म पितामह म्हटलं जातं, त्यांच्या प्रती सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड आदर आहे. अशा मामा देशमुखांना त्यांच्या काल ते आपल्याला सोडून गेले, त्यांच्या एकूण कार्याला, त्यांच्या एकूण पावन स्मृतींना आपण अभिवादन करूया आणि शपथ घेऊया मामा देशमुखांचा लढा आम्ही पुढे चालवू, त्यांची ग्रंथ संपदा आणखीन जनतेत घेऊन जाऊ, मामा देशमुखांचा विचार तेवत ठेवू, मामा देशमुखांनी दाखवलेला फुले शाहू आंबेडकरांचा, शिवरायांचा, बुद्धाचा रस्ता आम्ही नेटाने पुढे नेऊ, त्या रस्त्याने आम्ही चालत जाऊ. हीच खऱ्या अर्थानं मामा देशमुखांना श्रद्धांजली असेल, त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. धन्यवाद. जय भारत.